मग बरोबर राहिलं का? बरं नाही अजून घरी जायचं. बघितलंस किती भारी नशीब आहे तुझं. ते बघ किती जीव तुटतोय त्यांचा, किती काळजी घेता येते. आपल्याला कधी कळतंय माहितीये का की आपला खरा जोडीदार कोण आहे म्हणून? जेव्हा आपण अशक्त पडतो तेव्हा. तुला आठवतंय का विजय, तुझी बायको एवढं कसं सहन करते तुझा राग? शर्ट दे बरं, मला ऑफिसला जायचंय. तुला शर्टची घडी पण नीट करता येत नाही. असं इस्त्री केलेलं शर्ट खराब करून टाकलं. असा शर्ट जर ऑफिसला घालून गेलो तर काहीच देत राहील माझी. तुझ्या शिव्या देणं, तुझं ओरडणं, एवढा वेळ लागतो का दरवाजा उघडायला? काय बघतेस? काय पाणी घेऊन आण. एक काम नीट धडं जमत नाही का? मी किती रागवलंस, किती त्रास दिला तरी मी तुमचीच साथ देईन. आणि तरी सुद्धा बघ तीच दिव्या आज तुझ्या पाठीशी उभी आहे. आता एवढं समजून सांगून जर तू परत पिला तर तुझ्या असा मानकुटात बुक्का टाकील ना. हसतोस काय? बरं विजय, मी निघू का आता? आणि हां, हे बघ विजय, प्रेम हे असंच असतं. आपण कितीही चुका केल्या ना तरी आपला जोडीदार आपल्याला सोडून जात नाही. पण हां, त्यालाही जपणं हे आपल्याच हातात असतं आणि ते जमलं पाहिजे बरं का. घे काळजी. वहिनी, काही जर वाटलं तर बिनधास्त कॉल करा. चालेल. ठीक आहे.
पेशंट ठीक आहे, काही काळजी करू नका. आज आपण डिस्चार्ज करू पेशंटला. एकदम व्यवस्थित आहे पेशंट आपलं. डोसेस गेले सर्व? हा आई, आता बरं आहे, काळजी करू नको. डॉक्टर आले, बोलते. दिव्या, हा बोला. मी तुला एवढा त्रास दिला तरी तू माझ्या अशा अवस्थेत माझ्यासोबत आहे. मी खरंच पात्र आहे का ग तुझ्या प्रेमाचं? प्रेम म्हणजे हिशोब नसते. प्रेम म्हणजे साथ, सुखात असो किंवा दुःखात. मी नेहमी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आता मस्त जाऊ, मस्त एकदम हाणून देऊ. यार इकडे कुठं? अरे आपल्या रोजच्या ठिकाणी कुठं? रोजच्या ठिकाणी? अरे बसायचं नाही का? अरे नको नको, मला घरी जाऊ दे. का बरं? अरे बायकोला वेळ द्यावा लागेल. आता बायकोला वेळ द्यावा लागेल कधीपासून? बरं आहे, बरं आहे, चांगलं आहे. चल घरी. चालतंय, मग जा तुम्ही, येतो बसून. हा ठीक. दिव्या, थोडं जेवण लवकर घेऊन ये बरं. हो आली. बस इथं. अगं बस. लगेच घे.